नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काल आपण बोलत होतो कर्मवीर अण्णांच्या आजोबांबद्दल, म्हणजेच देवगोंडा पाटील यांच्याबद्दल. या आजोबांबद्दल नातवाला प्रचंड ममत्व होतं आणि आजोबांच्या काही निर्णयांचं ते नेहमीच समर्थन करत असायचे. ज्या वेळी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आली, त्या प्रत्येक वेळी आजोबांनी घालून दिलेल्या आदर्शांवर कर्मवीर अण्णांनी वाटचाल केलेली दिसून येते. तर या देवगोंडा पाटील यांच्याकडे अर्धा एकर बागायती शेतजमीन आणि 1.5 एकर माळ होता. त्यांच्या सख्ख्या भावाकडेही अशाच स्वरूपाची जमीन अस्तित्वात होती. देवगोंडा पाटील यांनी आपल्या भावाला बागायती शेतजमीन देऊ केली आणि त्याच्या बदल्यात त्यांच्याकडचा माळ घेतला.